काय झालंय, महात्मा फुले समाज कल्याण अंतर्गत येणाऱ्या महामंडळात 468 फायली प्रलंबित आहेत आत्तापर्यंत. त्या मागच्या 2-3 वर्षापूर्वी हे आता हे पीडित आहेत, ह्याची 3 वर्षापासून फाईल आहे तिथं. पण त्याच्यावर त्यांना विचारणा करण्यात आली तर ते म्हणतात सारखं नाही, स्कॅनर मशीन नाही, ही नाही, टेंडर नाही, ती नाही. मग ते तुम्ही काढलंय कशाला? सामाजिक न्याय विभाग तयार कशाला केले आणि त्याच्यात विभाग काढलाय कशाला? जर तुम्हाला लोकांना त्यातून फायली मंजूर करू द्यायच्या नाहीत, कर्ज वाटप करायचे नसेल, तर तुम्ही ही दलित, आदिवासी म्हणजे गरीब एक वंचित घटकांसाठी केलेलं आहे ते एक प्रकारचं. आणि त्याचा तुम्ही निधी काय वळवता, त्यांच्या फायली काय तुम्ही मंजूर करत नाही. त्याचा ताण असा पडायला की म्हणजे ह्यांचे महत्त्वाचे वर्ष निघून चालले ना, तरुण लोक आहेत, व्यवसाय करायची इच्छा आहे, कागदोपत्रीसुद्धा हे एकदम ओके आहेत, तिथंसुद्धा काही अडचण नाही. मग त्या संबंधित महामंडळाकडून फायली का मंजूर केल्या जात नाहीत? ही अशी एकच नाही तर 468 फायली आहेत म्हणून आम्हाला कळाले. मग एवढा विलंब कशामुळं? मग ह्यांचे कामं काय आहेत दुसरे? फायली मंजूर करणं, लोकांना कर्ज वाटप करणं, तिथून 4 लोकांना रोजगार मिळेल, काय GDP वाढेल, काय पुढची प्रोसेस होईल. पण तुम्ही ह्या वंचित लोकांना तिथल्या तिथे थांबवताय म्हणल्यावर हे किती चुकीचं आहे. आणि आम्हाला तर असं कळालं की तुम्ही ह्या विभागाचा निधी दुसरीकडे वळवताय, कुठं लाडकी बहिणीला इकडं तिकडं. मग माझं म्हणणं आहे की तुम्ही दुसऱ्या ह्याचा वळवा ना निधी कुठला तर. फक्त हाच तुम्हाला दिसतो का? काय बी झालं की सामाजिक न्याय विभागाच्या निधीवर तुम्ही हातोडा घालताय. हे कशामुळं तुम्हाला एवढी जातीय मानसिकता कशामुळं आहे? विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप नाही, 100 फेऱ्या मारावं लागतात त्यांना. मग ही बघणार कोण आहे? काय यायचं, निधी द्यायचा, त्याचं वाटप झाले का नाही बघायचं नाही, लोक विचारत नाहीत म्हणून वळवायचं. ही किती दिवस असं करणार आहे तुम्ही दलित विरोधी कार्य? त्याच्यामुळं आम्ही त्यांना कलेक्टर महोदयांना हे पत्र दिले, लवकरात लवकर याच्यावर तुम्ही काय करा, ॲक्शन घ्या, काय आहे ते बघा. अन्यथा आम्हाला उपोषणाचा इशारा दिला. आमचे भीम पॅन्थरचे कार्यकर्ते असतील ते उपोषणाला बसतील आणि जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर आहेत. आणि एवढं करून बी जर तुम्हाला आम्हाला कायदेशीर मार्गाने येऊन जर नाही मिळाला तर आमचं जर असं आहे की समाज कल्याण ऑफिससुद्धा फोडायला आमचे कार्यकर्ते मागं पुढं बघणार नाहीत. कारण जर त्या विभागातून आमच्या लोकांना न्यायच मिळत नसेल तर ते आम्हाला जिथून अन्याय होतो तिथून भीम पॅन्थर फोडणार ती संघटना, कार्यालय असो किंवा काही असो. हा आमचा इशाराच आहे.